ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 165वे प्रवचन पुष्प आहे। या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने इच्छेने आधाराने आशीर्वादाने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या 164व्या प्रवचन पुष्पात आपण मनुष्याचा सर्वोच्च शत्रू कोण आहे, त्या शत्रूपासून मनुष्याने कसे दूर राहता येते याचे अध्ययन रूपी श्रवण केले। आजच्या 165व्या प्रवचन पुष्पात आपण कर्माच्या 3 श्रेणी कोणत्या आहेत याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश, कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या अतिपवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा, भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा सुख संवाद, मधुर संवाद, अतिपवित्र संवाद, अमर संवाद सुरू आहे। गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला अंतर्बाह्य स्थिर शांत करून त्याला आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करत आहे की त्याने त्याचे युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे। शिष्य अर्जुन देखील आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून हळूहळू टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर, शांत, प्रसन्न व उत्तुंग आत्मविश्वासाने भरलेला आहे हे स्पष्ट जाणवत आहे। अर्जुनाची ही स्थिरता, शांतता आणि त्याचा मेरू पर्वता एवढा झालेला आत्मविश्वास पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण, प्रेमाचे, करुणेचे, दयेचे, आनंदाचे, समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण, प्रसन्नतेचे, विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण
आत्मज्ञानाचे अजरामरपणे तळपत असणारे महातेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्रीकृष्ण, कर्मशास्त्राचे सर्वोच्च सर्वोत्तम अधिकारी उत्तम पुरुष असणारे गुरु श्रीकृष्ण अति आनंदी होतात, अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात. गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, आता थोड्याच वेळापूर्वी मी तुला मनुष्याचा सर्वोच्च शत्रू कोण आहे, त्या शत्रूपासून मनुष्याने का दूर राहावे, कसे दूर राहावे, त्याचे फळ मनुष्याला कसे मिळते याचे श्रवण घडवले. आता मी तुला कर्माच्या 3 श्रेणी कोणत्या आहेत त्या 3 श्रेणी व्यवस्थित समजावून घेऊन त्यापैकी सर्वोत्तम कर्माची श्रेणी कोणती आहे आणि कर्माच्या त्या श्रेणीच्या आधारावरच, त्या स्तरावरच मनुष्याने त्याचे कर्म कसे करावे याचे श्रवण घडवतो, ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेच्या उपदेशाचा शेवटचा अध्याय मोक्ष संन्यास योग हे अध्याय आणि त्यातील मार्गदर्शन करत आहेत. मोक्ष संन्यास योग हा अध्याय त्याग व समर्पणाचा परिपूर्णतेचा योग आहे. एखाद्या मनुष्याला जर मंदिरात जाऊन भगवंताच्या दर्शनाचा लाभ घेता येत नसेल तर तो मनुष्य कधी कधी मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतो, मंदिराच्या पायरीचे दर्शन घेतो, त्या पायरीहून आतमध्ये असणाऱ्या भगवंताच्या मूर्तीचे दर्शन घेतो. त्याचप्रमाणे भगवद्गीतेचा हा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे श्रवण जरी कुणी केले तर त्याला भगवंताच्या दर्शनाचे म्हणजेच भगवद्गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या ज्ञानाचा लाभ होऊ शकतो. असा भाव प्रत्येक मनुष्याने ठेवावा. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायाचे श्रवण करत आहोत आणि ह्या अध्यायाच्या मध्यभागी आपण आता पोहोचलेलो आहोत. एक महत्वाच्या टप्प्यावर आपण आहोत, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी, गुरु श्रीकृष्णांनी शिष्य अर्जुनाला कर्माचे सार समजून सांगितलेले आहे. भगवान श्रीकृष्ण, गुरु श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्य हा सदैव कर्मरत असतो. मनुष्य हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कर्मात गुंतलेलाच असतो. शारीरिक कर्म जरी मनुष्य करत नसेल तरी तो वाणीने, वाचेने, शब्दाचे कर्म करत असतो. तेही कर्म करत नसेल तर विचारांचे कर्म तर काही थांबतच नाही. म्हणजे मानसिक कर्म हे तरी चालू असतात. म्हणून भगवान म्हणतात की मनुष्य हे सदैव कर्मात गुंतलेलाच असतो. कर्म केल्याशिवाय मनुष्य एक क्षण देखील राहू शकत नाही. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हे समजावून सांगत आहे की मनुष्याने कर्म हे मुक्तीचे अंतिम साधन मानून प्रत्येक कर्म करावे. हे जेव्हा मनुष्य ओळखतो तेव्हा कर्माचे महत्व, कर्म करण्याचे महत्व समजते. शुद्ध कर्म मनुष्याच्या अवचेतन ह्याला शुद्ध करते. त्यामुळे मनुष्याने कर्म करत राहावे आणि कर्म करत असताना कर्माची जे परिणाम आहे, कर्म फळ आहे, त्याच्या इच्छेचा त्याग करून कर्म करावे. म्हणजे मनुष्याला सद्गुण जमा करण्यास तेच कर्म मदत करतात. योग्य कृती कशी करावी, योग्य कर्म कसे करावे याचा सर्वोत्तम मार्ग ही शुद्ध कर्म मनुष्याला प्रत्येक टप्प्यावर
दाखवत असते आणि कर्म हेच मार्गदर्शक ठरतात असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. कर्म करण्यासाठी दोन गोष्टींची, दोन संचाची आवश्यकता असते हे देखील भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला समजावून सांगितलेले आहे. त्यापैकी पहिला संच म्हणजे कर्म प्रेरणा आणि दुसरा संच म्हणजे कर्म संग्रह. हे याआधी गुरु श्रीकृष्णांनी अर्जुनाला समजावून सांगितलेले आहे. कर्म प्रेरणेसाठी लागणारे 3 घटक, ज्ञानाची वस्तू, ज्ञान आणि ज्ञाता, तर कर्म संग्रह ह्या संचासाठी लागणारे 3 घटक म्हणजे कर्म, कर्मासाठी लागणारे साधन आणि कर्ता. हे 3 घटक कर्म संग्रहासाठी म्हणजे कर्म प्रेरणेचे रूपांतर प्रत्यक्ष कर्मात करण्यासाठी लागतात असे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे. या अध्यायामध्ये परत एकदा गुरु श्रीकृष्ण अर्जुनाला आतापर्यंत सांगितलेले आहे की कर्म हे प्रकृतीच्या आधारे त्रिगुणांच्या द्वारे, सत्व रज तम या त्रिगुणांच्या द्वारे, प्रकृतीच्या आधारे, मनुष्याच्या स्वभावाच्या आधारे कर्म होत असते. सत्वगुणी मनुष्य सात्विक कर्म करतो, राजसी वृत्तीचा मनुष्य राजसी कर्म करतो, तर तामसी वृत्तीचा मनुष्य कसे तामसिक कर्म करतो. हे या 3 कर्माच्या श्रेणी आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगणार आहेत. कर्माच्या 3 श्रेणी, सात्विक कर्म, राजसिक कर्म आणि तामसिक कर्म, आता तू व्यवस्थितपणे समजावून घे अर्जुना, असे गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणत आहेत. अर्जुना, कर्म हे मनुष्याजवळ असलेल्या ज्ञानाच्या आधारे चालतात. मनुष्य नेहमीच आपल्या स्वकर्मावर, नियत कर्मावर चिंतन करू शकतो. चिंतन करून मनुष्य हे समजू शकतो की त्याचे कर्म हे मी आता तुला सांगत असणाऱ्या कर्माच्या 3 श्रेणीपैकी कोणत्या श्रेणीत येते. या 3 श्रेणीपैकी जी श्रेणी सर्वोत्तम आहे त्या श्रेणीत कर्म कसे करावे याचे मूल्यांकन मनुष्य करू शकतो. स्वतःच्या कर्मामध्ये, कृतीमध्ये, कार्यामध्ये मूल्यांकन केल्यामुळे सुधारणा देखील करू शकतो. त्याचे कारण म्हणजे अर्जुना, मनुष्य जे कर्म, क्रिया किंवा कृती करतो ते त्याच्या जीवनाला यशस्वी बनवण्याचे साधन असते. हे मनुष्याने समजून घेतले पाहिजे. अर्जुना, सर्वप्रथम सात्विक कर्म कसे असते हे जरा व्यवस्थितपणे समजून घे. जे कर्म शास्त्रांनी ठरवलेले आहे, ज्या कर्माच्या मागे कर्तृत्वाची भावना नाही म्हणजे अकर्तृम भाव आहे, जे कर्म कोणत्याही मोबदल्याची इच्छा मनात न ठेवता केली जाते, परतफेडीची भावना मनात न आणता जे कर्म केले जाते, जे कर्म अनासक्तपणे, द्वेषाशिवाय, तिरस्काराशिवाय केले जाते, ते कर्म म्हणजे सात्विक कर्म आहे. अर्जुना, सात्विक कर्माचे 3 वैशिष्ट्ये व्यवस्थितपणे समजून घे. सात्विक कर्म करताना मनुष्याने त्याचे नियत कर्म कोणते आहे हे सदैव त्याच्या ध्यानात ठेवले पाहिजे. नियत कर्म म्हणजे अनिवार्य कर्म, अपरिहार्य कर्म,
पूर्व निर्धारित कर्म असे मी तुला याआधी समजावून सांगितलेले आहे. सात्विक कर्म करताना मनुष्य नियत कर्माचे ध्यान ठेवून काय करावे, कुठे करावे, केव्हा करावे याची स्पष्टता त्याच्या अंतःकरणात असली पाहिजे. ज्या मनुष्याच्या चित्तामध्ये नियत कर्माची जाणीव असते तो मनुष्य त्याचे प्रत्येक कर्म सात्विक कर्मात रूपांतर करू शकतो. याची एका उदाहरणाद्वारे मी तुला समजावून सांगतो. एखादा शिक्षक असेल तर त्याचे शिक्षकत्व हे नियत कर्म आहे विद्यार्थ्यांसाठी. पण तो शिक्षक कुणाचा तरी मुलगा, कुणाचा तरी पिता, कुणाचा तरी पती आणि कुणाचा तरी बंधू देखील असतो. तर हे देखील पिता, बंधू, पती आणि पुत्र हे देखील त्याचे नियत कर्मच आहेत. विद्यार्थ्यांना शिकवणे जेवढे आवश्यक आहे तेवढेच कुटुंबातील सदस्यांचे जे कर्तव्य आहे, जे जबाबदारी आहेत ते सुद्धा त्या शिक्षकाने व्यवस्थितपणे पार पाडणे म्हणजेच त्याने त्याचे नियत कर्म, अनिवार्य कर्म हे प्रत्येक स्तरावर व्यवस्थितपणे करत आहे हा त्याचा अर्थ आहे. आणि जो मनुष्य त्याचे प्रत्येक नियत कर्म अकर्तृ भावाने करतो, आसक्तीशिवाय, द्वेषाशिवाय, मोबदल्याची अपेक्षा न ठेवता करतो, तो मनुष्य सात्विक कर्म करत आहे. हे झाले पहिले वैशिष्ट्य. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे संगरहितपणा. संगरहितपणा म्हणजे अनासक्ती. कोणतेही कर्म अनासक्तपणे करणे म्हणजे संगरहित राहणे. संगरहित कशासोबत तर कर्मफळासोबत. कर्माशी संग आहे पण कर्मफळाशी संगरहित आहे, अनासक्ती आहे. आणि असा मनुष्य कर्माबद्दलही अनासक्त राहतो. कर्म हे मुक्तीचे अंतिम साधन समजून करतो. यशस्वी जीवन घडवण्याचे साधन समजून मनुष्य कर्म करत असतो. हे सात्विक कर्माचे दुसरे वैशिष्ट्य आहे, संगरहितपणा. याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सैनिक. सैनिक जेव्हा युद्ध करत असतो तेव्हा तो युद्ध सर्वोत्तम प्रकारे करतो. कुटुंबाची, वैयक्तिक कल्याणाची, स्वतःच्या सुरक्षेचे बलिदान देतो. या कोणत्याही गोष्टीबद्दल तो आसक्ती बाळगत नाही. सैनिक अथक परिश्रम करून युद्ध करतो, युद्धाची तयारी करतो. बरेचदा सैनिकाला त्याचे प्राणही गमवावे लागतात. त्याच्या प्राणाबद्दलही तो अनासक्त असतो कारण त्या सैनिकाला पुढची पिढी, जनतेला सुरक्षित करायची असते. असा हा सैनिक प्रत्येक गोष्टीसोबत संगरहित म्हणजे अनासक्त असतो. स्वतःच्या प्राणाबद्दलही अनासक्त राहणारा सैनिक हे संगरहितपणाचा सर्वोत्तम उदाहरण आहे. अर्जुना, सात्विक कर्माचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे अराग द्वेष. अराग द्वेष याचा अर्थ कर्म करताना ना कर्माबद्दल ना कर्मफळाबद्दल तो मनुष्य प्रेम बाळगतो ना द्वेष बाळगतो. कर्म हे मुक्तीचे अंतिम साधन समजून तो ते कर्म करत असतो, ना प्रेमाच्या आधारे ना द्वेषाच्या आधारे. हे सात्विक कर्माचे तिसरे वैशिष्ट्य आहे, अराग द्वेष. याचे सर्वोत्तम उदाहरण मी तुला सांगतो अर्जुना. अर्जुना, मला बासुरी वाजवणे किती आवडते हे सर्वांनाच ज्ञात आहे. पण जेव्हा मी मथुरेला गेलो
तेव्हा मी माझी बासरी वाजवणं बंद केलं, कारण मथुरेला जाण्याचा संदर्भ वेगळा होता. तिथे मी जर बासरी वाजवत बसलो तर कदाचित उचित झाले नसते. बासरी वाजवण्याचे कर्म हे मला अत्यंत प्रिय जरी असले तरी तिथे गेल्यानंतर मी त्याचा त्याग केला. अर्जुना, मी पण एक योद्धा आहे. मी अनेक युद्धामध्ये पराक्रम गाजवलेला आहे अर्जुना, पण या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर मी युद्ध कर्म न करण्याचा निर्णय घेतला आणि बघ, मी तुझा सारथी बनलो आणि त्यातही मला कोणत्याही प्रकारचा संकोच वाटत नाही. मी जरी एक योद्धा असलो तरी मी या ठिकाणी युद्ध करत नसून तुझा सारथी बनलो. युद्ध कर्म जरी मला सर्वोत्तम प्रकारे येत असेल तरी सुद्धा त्या कर्माबद्दल मी ना प्रेम बाळगतो ना द्वेष बाळगतो अर्जुना. त्यामुळे सात्विक कर्म करणारा मनुष्य कर्माबद्दल आसक्त नसतो, कर्माशी असंग असतो, कर्मफळाशीही त्याचा असंग असतो आणि त्याच्या मनामध्ये ना प्रेम असते कर्माबद्दल ना द्वेष असते. कर्म हे मोक्षाचे साधन समजून करणारा हा सात्विक कर्म करणारा सात्विक मनुष्य असतो अर्जुना. सर्वोत्तम प्रकारची कृती की कोणत्याही अपेक्षेशिवाय पैसा, सत्ता, संपत्ती, सोने, नाणे, प्रसिद्धी, प्रतिष्ठेशिवाय करणारा मनुष्य सात्विक कर्म करत आहे अर्जुना. कारण तो कर्म फळाकडे आकर्षित होत नाही. सात्विक कर्म करणारा मनुष्य कर्म फळाकडे लक्ष केंद्रित करत नाही. तो कर्म सर्वोत्तम प्रकारे कसे करावे याकडेच लक्ष केंद्रित करतो आणि स्वतःच्या कर्माचे मूल्यांकन तो कर्माची सुधारणा करण्यासाठी करतो, कृतीची सुधारणा करण्यासाठी करतो. स्वतःच्या कर्माचे मूल्यांकन ते मला कोणते कर्मफळ मिळेल या अपेक्षेने, ह्या आकांक्षेने, ह्या मोबदल्याच्या अपेक्षेने तो कधीच करत नाही. असा हा सात्विक मनुष्य सात्विक कर्म करत असतो. अर्जुना, मी तुला कर्माची पहिली श्रेणी, जी सर्वोत्तम श्रेणी आहे, सात्विक कर्म, ते समजावून सांगितले. आता मी तुला राजसिक कर्म म्हणजे काय ते समजावून सांगतो. जो मनुष्य कर्म करताना खूप ताण तणाव निर्माण करतो, जो मनुष्य ज्या प्रकारचे कर्म करत आहे त्या कर्मातून त्याला मोबदल्याची, उपभोगाची इच्छा असते, जे कर्म अहंकाराने भरलेले असते, द्वेषाने भरलेले असते, इच्छेने भरलेले असते, अनावश्यक प्रयत्नांनी भरलेले असते, अति प्रोत्साहित स्वतःला करत केलेले कर्म असते, अति दबावाखाली केलेले कर्म असते, कर्तृत्वाचा अहंकार कर्म करताना मध्यभागी असतो, उत्कट इच्छेने भरलेले कर्म म्हणजे राजसिक कर्म आहे अर्जुना. राजसिक कर्म हे कोणत्या तरी बक्षिसाच्या अपेक्षेने, मान्यतेच्या अपेक्षेने, प्रतिष्ठा, प्रसिद्धी याच्या अपेक्षेने, पैसा, सोने, नाणे किंवा सत्तेच्या अपेक्षेने केलेले कर्म म्हणजे राजसिक कर्म आहे अर्जुना. राजसिक कर्म करण्याच्या मागची प्रेरणा म्हणजे मला काय मिळेल, मला कोणते कर्मफळ मिळेल, ते कर्मफळ कसे लवकरात लवकर मिळेल ही भावना ठेवून केलेले कर्म म्हणजे राजसिक कर्म आहे अर्जुना. राजसिक कर्म दोन उदाहरणाद्वारे समजून घे. एखादा व्याख्यानकार व्याख्यान करण्यासाठी गेला आणि त्या ठिकाणी खूप गर्दी असली
म्हणून त्याने त्याचे व्याख्यान अति उत्साहाने केले. पण दुसऱ्या ठिकाणी तो व्याख्यानकार गेला आणि त्या ठिकाणी गर्दी नाही, त्यामुळे त्याने त्याचे व्याख्यान कमी उत्साहाने किंवा अउत्साहाने केले. त्या व्याख्यानामध्ये बोलताना तो कदापिही गुंतलेला नव्हता, वरवरचे व्याख्यान केले. तर तो व्याख्यानकार व्याख्यानाचे कर्म हे राजसिक कर्म करत आहे, कारण त्याला प्रत्येक व्याख्यानाच्या मागे गर्दीची, प्रतिष्ठेची, प्रसिद्धीची अपेक्षा आहे. दुसरे उदाहरण घेऊन समजून घे. एखादा मनुष्य मंदिरात जात असेल आणि मंदिरात गेल्यानंतर त्याला प्रत्येक वेळी प्रसादाची अपेक्षा असेल. चांगला प्रसाद मिळाला तर तो मनुष्य आनंदी होत असेल आणि त्याच्या नावडीचा जर प्रसाद त्याला खावा लागला तर तो ते खात नसेल, तर तो मनुष्य मंदिरात जाण्याचे कर्म हे राजसिक कर्म प्रकार करत आहे अर्जुना. कारण मंदिरात जाण्यामागची त्याची अपेक्षा, आकांक्षा म्हणजे मला कोणता प्रकारचा चांगला प्रसाद मिळेल ही अपेक्षा, आणि हे मंदिरात जाण्याचे त्याचे कर्म म्हणजे राजसिक कर्म आहे. बरेचदा मनुष्य मंदिरात जाताना वेगवेगळ्या अपेक्षा घेऊन जातो, आकांक्षा घेऊन जातो. त्या मंदिरात असणाऱ्या भगवंतावर दबाव आणतो की मला भगवंता तू हे दे, तू ते दे, ही वस्तू मला दे, ती वस्तू मला दे, माझे हे काम करून दे, ते काम करून दे. मंदिरात जाण्यामागचे हे जे त्याचे कर्म आहे ते राजसिक कर्म आहे अर्जुना. अर्जुना, राजसिक कर्म म्हणजे अपेक्षेने केलेले कर्म. मी म्हणतो की राजसिक कर्म केल्यापेक्षा न केलेले बरे, स्वस्थ बसलेले बरे. कारण जो मनुष्य राजसिक कर्म करत आहे तो त्याला मिळालेले कर्मफळ अपेक्षेप्रमाणे असेल तर आनंदी होईल, अपेक्षेच्या विरुद्ध किंवा संमिश्र असेल तर तो दुःखी होईल. अशा सुखदुःखाच्या चक्रात स्वतःला गुंतवण्यापेक्षा स्वस्थ बसलेले बरे किंवा कर्म न केलेले बरे आहे अर्जुना. कारण राजसिक कर्म मनुष्याला सुख दुःखाच्या चक्रात सदैव गुंतवत असते. आता तामसिक कर्म म्हणजे काय? कर्माची तिसरी श्रेणी तामसिक कर्म हे जाणून घे. जे कर्म स्वतःचे परिणाम किंवा नुकसान, इतरांचे नुकसान, स्वतःच्या युक्तीचा विचार न करता अविचाराने, अविवेकाच्या आधारावर, अज्ञानाच्या आधारावर, निव्वळ हट्टीपणाने केलेले कर्म म्हणजे तामसिक कर्म आहे अर्जुना. अर्जुना, हिंसा या शब्दाचा अर्थ मी तुला याआधी समजावून सांगितला होता. हिंसा म्हणजे इतरांना शारीरिक, वाचिक किंवा मानसिक दुखापत करणे म्हणजे हिंसा. हिंसा ही काही फक्त शारीरिक स्तरावर दुखापत नसते, तर शब्दाने एखाद्याला दुखवणे, विचारांनी स्वतः मनामध्ये विचार आणून जरी ते प्रगट न केले असले तरी ते इतरांना दुखापत करण्यासाठी विचार करणे ही सुद्धा वैचारिक हिंसाच आहे. असा हा तामसिक कर्म करणारा मनुष्य हिंसेमध्ये गुंतलेला असतो. मग तो शारीरिक दुखापत करू शकतो, शब्दाने दुखापत करू शकतो किंवा स्वतःच्या मनात दुखापतीचे विचार आणून तो इतरांना दुखवू शकतो. कारण तामसिक करण्यामागे कोणतेही ज्ञान नसते, कोणताही विचार नसतो, कोणताही विवेक नसतो. अज्ञान, अविवेक
आणि अविचाराच्या आधारे केले जाणारे कोणतेही कर्म इतरांना दुखापत करण्यासाठी, इतरांचे नुकसान कळतपणे किंवा नकळतपणे, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे, थेटपणे किंवा गुप्तपणे जे इतरांना नुकसान करण्यासाठी केलेले कर्म असते ते तामसिक कर्म आहे अर्जुना. तामसिक कर्म करण्यासाठी मनुष्याकडे आवश्यक क्षमता नसते, आवश्यक विचार नसतात, आवश्यक बळ नसते, शारीरिक बळ, मानसिक बळ किंवा वाचिक बळ नसते. आणि अशा पद्धतीने केलेले कर्म नेहमीच अनिष्ट परिणाम देतात. कारण हे अज्ञानातून, अविचारातून, अविवेकातून, अबलातून निर्माण झालेले कर्म आहे अर्जुना, ज्याची सुरुवात भ्रमाने होते आणि शेवट आत्मघाताने होते. कारण ते कर्म स्वतःची क्षमता न जाणून केलेले कर्म असते. असे तामसिक कर्म करताना मनुष्य स्वतःचे नुकसान तर करून घेतोच, पण जवळपासच्या लोकांचेही नुकसान करतो. त्यांच्यावरही त्याच्या कर्माचे दुष्परिणाम निर्माण होतात. इतरांनाही कळतपणे नकळतपणे तामसिक कर्मामुळे दुःख, दुखापत, वेदना, त्रास आणि नुकसान होते अर्जुना. कारण तामसिक कर्म हे अज्ञानाच्या आधारे, अविचाराच्या आधारे, हट्टीपणाने, अविवेकाच्या आधारे केले जाणारे कर्म आहे अर्जुना. अर्जुना, मी तुला कर्माच्या तीनही श्रेणी समजावून सांगितल्या. सात्विक कर्म, राजसिक कर्म आणि तामसिक कर्म. यातील सात्विक कर्म ही कर्माची सर्वोच्च श्रेणी आहे. आणि जो मनुष्य सात्विक कर्मात गुंतलेला असतो तो मनुष्य त्याचे योग्य ध्येय गाठण्यासाठी योग्य दिशेने वाटचाल करत असतो. त्यामुळे प्रत्येक मनुष्याने सात्विक कर्म साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. राजसिक आणि तामसिक कर्म केल्यापेक्षा कर्म न केलेले बरे. राजसिक आणि तामसिक प्रकारचे कर्म करण्यासाठी कोणत्याही मनुष्याने कोणतेही प्रयत्न न केले तरी चालतील, स्वतःला त्याच्यापासून परावृत्त केले तरी चालेल, तरी सुद्धा तो मनुष्य सुखाचा, आनंदाचा, शांतीचा, समाधानाचा अनुभव घेऊ शकतो. पण राजसिक कर्म आणि तामसिक कर्म यात गुंतलेला मनुष्य सदैव सुख दुःखाचा, वेदनेचा, दयनीयतेचा, अशांततेचा, असमाधानाचा अनुभव घेत असतो अर्जुना. राजसिक कर्म, तामसिक कर्म करणाऱ्या मनुष्याने आत्मपरीक्षण करावे आणि त्यांचे कर्म सात्विक कर्मात बदलावे. सात्विक कर्म करत असतानाही मनुष्याने स्वपरीक्षण करतच राहावे. कर्म करताना आपण कुठे आहोत, कर्म कशाच्या आधारे करत आहोत, माझे कर्म मी विचाराच्या आधारे, विवेकाच्या आधारे, ज्ञानाच्या आधारे करत आहो की नाही याचे स्वपरीक्षण करत राहावे. मी कर्म करण्यामागची कर्म प्रेरणा कोणती आहे, असे कोणते ज्ञान आहे ज्याच्या आधारे मी कर्म करत आहे याचे स्वपरीक्षण करत राहावे. आणि प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक क्षणी कर्म हे योग्य दिशेने निर्देशित करत राहावे. कर्म हे ज्ञानाच्या आधारे व्हावे, कर्म हे विवेकाच्या आधारे व्हावे, कर्म हे सद्विचाराच्या आधारे व्हावे. आणि ती खरी योग्य कर्म प्रेरणा ठरेल. आणि योग्य कर्म प्रेरणा असेल तर मनुष्य त्याचे कर्म सात्विक कर्मात रूपांतर करू शकतो. कारण अर्जुना, कर्म हे मुक्तीचे एकमेव आणि अंतिम साधन आहे. कर्म हे
मनुष्याच्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय म्हणजेच परमानंद गाठण्याचे साधन आहे. कर्म हे मनुष्याला परिपूर्ण यशस्वी जीवन जगण्याचे साधन आहे. त्यामुळे कर्म करताना ते कर्म सात्विक कर्म ह्या श्रेणीचे कर्म असावे, जे सर्वोत्तम कर्म आहे. अर्जुना तू एक सात्विक, सदाचारी आणि सद्गुणी मनुष्य आहेस. तू आजपर्यंत तुझे कर्म सात्विकतेच्या आधारेच करत आलेला आहेस. तुझे प्रत्येक कर्म हे सात्विक कर्मच राहिलेले आहे. या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर काही क्षणासाठी तुझे आप्त, नातलग, गुरुवर्य, वडीलधारी, बंधू, सोयरे, सखे हे पाहून तुझा भावनिक असमतोल झाला होता. तुझे मानसिक धैर्य काही क्षणासाठी ढळले होते. अर्जुना तू आता त्यातून पूर्णपणे बाहेर पडला आहेस हे स्पष्ट जाणवत आहे. अर्जुना तू तुझे कर्म सात्विकतेने कर. युद्ध कर्म हे सात्विक कर्म समजून कर. युद्ध कर्म करताना कर्मफळाची इच्छा मनात आणू नकोस. कर्मफळ मिळाल्यानंतर म्हणजे हे युद्ध कर्म पूर्ण झाल्यानंतर तुझा विजय होणारच आहे. ते कर्मफळ देखील माझ्या चरणी अर्पण करून त्याचाही त्याग कर आणि ह्या युद्ध कर्मातून मोक्षाची प्राप्ती कर. कारण कर्म करणे यातूनच मनुष्य मुक्ती, मोक्ष, जीवनाचे यश आणि परमानंद साध्य करू शकतो. अर्जुना त्यामुळे उठ, उभा राहा. तुझ्या समोर पडलेले शस्त्र आत्मविश्वासाने नेहमीप्रमाणे उचल अर्जुना, आणि तुझे युद्ध कर्म हे सात्विक कर्म समजून कर अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहे. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश, हाच विवेक विचार देत आहेत की त्या मनुष्याला जे कर्म, नियत कर्म, अपरिहार्य कर्म, अनिवार्य कर्म, व्यवहारासाठी, कुटुंबासाठी, कौटुंबिक कर्म, सामाजिक कर्म, उदरनिर्वाहासाठी कर्म, पोट भरण्यासाठी जे मिळालेले कर्म आहे ते कर्म त्याने सात्विक कर्म समजून करावे आणि स्वतःच्या जीवनाला अंतर्बाह्य यशस्वी करावे. अंतर्बाह्य यशस्वी करणे म्हणजे भौतिक दृष्ट्या सुखसोयीयुक्त जीवन जगणे आणि त्यासोबत अंतरंगाची शांती, आनंद, समाधान, प्रेम, विवेक, विनम्रता, प्रसन्नता ही टिकवणे, स्थिर करणे म्हणजे परिपूर्ण यशस्वी जीवन आहे. आणि सात्विक कर्म करणारा मनुष्य परिपूर्ण यशस्वी जीवन, अंतर्बाह्य यशस्वी जीवन जगू शकतो. हीच हमी गुरु श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देत आहेत. कर्म हे मुक्तीचे एकमेव आणि अंतिम साधन आहे. यशस्वी जीवन बनवण्याचे एकमेव साधन आहे. हे परम सत्य गुरु श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनालाही सांगत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. उद्याच्या 166व्या प्रवचन पुष्पात भगवान श्रीकृष्णांची मनुष्याकडून एकमेव अपेक्षा कोणती आहे? ती अपेक्षा मनुष्याकडूनच भगवान श्रीकृष्ण का करतात आणि त्यामागे त्यांचा कोणता उद्देश आहे याचे श्रवण आपण उद्याच्या 166व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत.
आपण सर्वांनी परत एकदा आज वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले, त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.